नमस्कार मंडळी, आज बनवूया आपण घरच्या घरी पास्ता। इथे मी पास्ता घेतला आहे। पास्ता मी उकळायला टाकलेला आहे। त्यानंतर पास्ता बनवण्यासाठी मी एवढे सॉस आणि व्हेजिटेबल्स घेतलेले आहे आणि सोबतच मी पास्ता मसाला घेतलेला आहे। नंतर मी पास्ता उकळायला टाकलेला आहे। पास्ता उकळल्यानंतर मी त्याला थंड करून घेण्यासाठी चाळणीमध्ये टाकून त्याच्यावर थंड पाणी टाकलेलं आहे। नंतर कढईमध्ये तेल घेऊन मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती छान तळू दिल्यानंतर मी त्यामध्ये शिमला मिरची, कांदा आणि पत्तागोबी घालून घेतलेली आहे। त्यानंतर मी रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस आणि लास्टला विनेगर टाकलेला आहे। या सर्वांना व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये उकळलेला पास्ता टाकायचा आणि नंतर त्यामध्ये पास्ता मसाला टाकायचा। तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंट टाइप पास्ता बनवू शकता। तुम्ही ते बघू शकता, घरी तुम्ही रेस्टॉरंट टाइप पास्ता बनवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने याची टेस्टही खूप छान लागते। चॅनलला लाईक आणि